त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये फायनली डॉक्टरांनी आता जो काही नंदिनीचा रिपोर्ट सांगितलेला आहे त्या नंदिनीच्या रिपोर्ट्समुळे आता खूपच मोठा आनंद देशमुख कुटुंबामध्ये येणार असतो। त्याचसोबत पार्थने आता इकडे रम्याला चांगलाच गुलीगत धोका देऊन गंडवलेलं असतं आणि विजयसोबत मैत्रीचा हात पुढे केलेला असतो आणि सोबतच आता इकडे काव्या जी आहे ना त्या काव्याने पार्थसाठी जेव्हा खिचडी घेऊन जाते त्याच वेळेला तिने खूपच मोठा धमाका इथे ऑफिसमध्ये केलेला असतो। हेच आपल्याला या आजच्या एपिसोडमध्ये जाणून घ्यायचं आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर आता प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपण सुरुवातीपासून पाहतोय की नंदिनी आता जीवासमोर 2 बोट पकडते आणि त्याला म्हणत असते, जीवा प्लीज यातलं एक बोट पकडा। त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी तू हे काय करतेस, हे बघ मला हे असं काही करायला जमणार नाही, प्लीज मला नको सांगू आता तू माझ्यासोबत असा इमोशनल गेम खेळणार आहेस का? तुला सांगितलं होतं ना की माझ्यासोबत हे असं खेळू नकोस म्हणून, असं सुद्धा आता इकडे जीवा तिला बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर नंदिनी म्हणत असते, आता काल जे काही तुम्ही केलं ना त्याविषयी मी तुम्हाला काही बोलले का? नाही ना काही बोलले, मग आता तुम्ही का बरं हे सगळं काही बोलताय? मी काल तुम्ही गुपचूप 2 बोटं पकडायला सांगितले ना, मग मी ते 2 बोटं पकडलेच ना, मग तुम्ही आत्ता असं का करताय? का नाही माझं ऐकत तुम्ही? असं सुद्धा आता इकडे नंदिनी बोलत असते। आणि त्यानंतर जीवा आता इकडे शेवटी जे काही नंदिनीने समोर केलेले बोट आहेत ना ते बोट तो पकडतो। आता समोर केलेले जे 2 बोट आहेत ते पकडल्यानंतर इकडे आता लगेचच नंदिनी थोडीशी ऑफ होते, म्हणजे तिचा मूड जातो आणि मूड गेल्यानंतर लगेचच आता इकडे जी काही नंदिनी आहे ती म्हणत असते, काय झालं बघितलं? त्यावर जीवा म्हणत असतो, बघितलं मी तुला सांगितलं होतं ना ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काहीच गरज नाही आहे म्हणून, मी तुला किती वेळा सांगितलं की हे सगळं असं करू नकोस म्हणून, मला माहीत होतं ना, मला माहीत होतं आपण आई आणि बाबा होणार नाही आहोत, पण तू माझं ऐकतच नाही आहेत, का ऐकत नाही आहेस तू माझं? असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो। त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, हो जीवा तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे, खरंच आपण आई आणि बाबा होणार नाही आहोत असं ती बोलत असते। आणि तेव्हा तो म्हणत असतो, बघ मी तुला सांगितलं होतं ना की आपण आई आणि बाबा होणार नाही आहेत म्हणून, मग तू माझं का नाही ऐकत आहेस? मी तुला सांगितलं ना। तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना की आपण आई आणि बाबा होणार नाही आहोत म्हणून, पण आता जीवा म्हणत असतो, वेट 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 ऐकून घे ना नंदिनी, त्याचं काय झालं ना, मी जेव्हा तू पहिला डाव आपण खेळलो ना तो सत्याचा नसतो, तो देवाचा डाव असतो आणि त्यामुळे मला आता नाही समजत आहे की मी काय करावं। मी काय म्हणतो ऐक ना, आपण हा जो काही डाव आहे ना तो पुन्हा एकदा खेळूया का? पुन्हा एकदा आपण हा डाव खेळूया आणि मी आता जेव्हा डाव खेळायचा असेल ना तेव्हा मी तो डाव आहे ना तो अगदी सिरियसली खेळेल, प्लीज तू नाही म्हणू नकोस ना, हे बघ असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो। आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर लगेचच नंदिनी म्हणत असते, पण जीवा असं नाही, ही चिटिंग आहे, तुम्ही चिटिंग करताय ह्या सर्व गोष्टीची। तेव्हा लगेच आता जीवा म्हणत असतो, नाही चिटिंग वगैरे काही नाही, मी आता मनापासून उत्तर देणार आहे, प्लीज प्लीज मी मनापासून उत्तर देणार आहे। तेव्हा आता इकडे जो काही जीवा आहे तो नंदिनीचे जे बोट आहे ते पुन्हा एकदा पकडण्याचं काम करत असतो। आता नंदिनीचं बोट पकडल्यानंतर नंदिनी म्हणत असते, बरं बघा बाबा आता तुम्ही विचार करून बोट पकडा, नाहीतर परत म्हणाल असं झालं आणि तसं झालं म्हणून। त्यावर जीवा म्हणत असतो, नाही नाही मी काही नाही म्हणणार। तर आता नंदिनी समोर असलेलं जे काही बोट आहे ते पुन्हा एकदा जीवा पकडतो आणि जीवाने ते पकडल्यानंतर आता पुन्हा नंदिनी म्हणत असते, बघितलं जीवा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मी तुम्हाला सांगितलं ना की खरंच आपण आई आणि बाबा होणार नाही आहोत असं ती आता सांगत असते। त्याच वेळेला जीवाचा मूड आता पूर्ण गेलेला असतो, तो म्हणत असतो, मी तुला तेच सांगत होतो नंदिनी, तुला सांगू का नंदिनी, हे बघ कोणत्याही गोष्टीची 100% खात्री देता येत नाही। जसं आत्ता तू हे सगळं काही बोलतेस ना, तर मग तसंच आता 100% खात्री कशी काय देणार की आपण आई आणि बाबा होणार नाही आहोत म्हणून? हे बघ कोणत्याच गोष्टीची 100% खात्री देता येत नाही, तू उगाचच नाही त्या गोष्टीचा विचार करू नकोस बरं, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही आहे, प्लीज तू माझं ऐकून घे ना एकदा। त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, अगदीच बरोबर बोलताय तुम्ही, मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते ना की 100% खात्री कोणत्याच गोष्टीची नसते म्हणून, तेच मी तुम्हाला सांगत होते की 100% खात्री कोणत्याच गोष्टीची नसते, मग आपण हे कोणतेच डाग धुतले जाऊ शकत नाही। त्यावर जीवा म्हणत असतो, आता ही कोणती स्टाईल आहे? तेव्हा नंदिनी म्हणत असते, ही तुम्हाला मनवण्याची आणि हसवण्याची स्टाईल आहे, समजलं? मग आपण जर कोणतेच डाग 100% जाऊ शकत नाही तर प्रयत्न का बरं सोडायचे? असं 100 वेळा, 1000 वेळा, 1,00,000 वेळा वही पेनावर कागदावर सगळं काही गिरवत राहायचं की आपण आई बाबा होणारच आहोत, आई बाबा होणारच आहोत, हे नेहमी आपण
इथे गिरवतच राहायचं, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता जीवा म्हणत असतो, स्पेशली ते सगळं काही करायचं राहिलं ना, तेव्हा ती म्हणत असते काय करायचं राहिलं, तर आता तो तिला त्या फोटोसमोर घेऊन जातो आणि फोटोसमोर घेऊन गेल्यानंतर लगेचच आता इकडे तो एक काम करत असतो आणि ते म्हणजेच की जे काही तिथे आरसा आहे त्या आरशासमोर उभा राहतो आणि आरशासमोर उभा राहिल्यानंतर आता लगेचच तो इकडे नंदिनीसारखंच सगळ्या काही गोष्टी इथे तो करण्याचं काम करत असतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे जी काही रम्या आहे ती ऑफिसमध्ये आलेली असते. आता जेव्हा रम्या ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आपण पाहतो की सगळेजण तिला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. सगळेजण कॉंग्रॅच्युलेट करत असताना रम्याला खूपच मोठा धक्का बसतो. रम्या म्हणत असते, 1 मिनिट, तुमचं सगळं हे काय चाललेलं आहे. तेव्हा सगळा स्टाफ म्हणत असतो, खरं तर तुमचं लग्न ठरलं आहे ना, तेव्हा त्यामुळे तुमच्यासाठी हे सगळं काही आहे, म्हणजे खरंच अगदी मनापासून अभिनंदन बरं का तुमचं. तेव्हा रम्या म्हणत असते, हो का, मग आता थँक्यू बरं का सगळ्यांना म्हणते. आणि तिथे आरती असते, त्या आरतीला विचारते, काय करते, मला खरं खरं सांग, तुला हे सगळं कोणी सांगितलं. तेव्हा ती आरती म्हणत असते, पार्थ सरांनी सांगितलं. आता दुसऱ्या बाजूला मानिनी किचनमध्ये असते आणि तेव्हा काव्या तिथे येते आणि काव्या विचारत असते, बापरे आज चक्क खिचडी बनत आहे. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो खिचडी बनत आहे. त्यावर आता काव्या म्हणत असते, पण ही खिचडी प्रेग्नेंट बायकांना खाल्लेली चालते ना, म्हणजे प्रेग्नेंट बाईनं खाल्ली तर चालेल ना. त्यावर आता मानिनी म्हणत असते, अरे वा 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 काव्या, खरंच आज तू स्वतःहून विचारलंस ना की प्रेग्नेंट बाईला ही खिचडी चालेल का म्हणून. तुला सांगू का काव्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपसुकच तुझ्या तोंडून हे सगळं काही निघालं आहे ना, त्यामुळे आनंद तर फारच होतोय. म्हणजे बघ ना, आपल्या बायकांचं तसंच असतं, नकळतपणे आपण कधी आपल्या पोटातल्या बाळाची काळजी करायला सुरुवात करतो ना, ते समजतच नाही आणि नकळतपणे ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातात. आणि कधी आपण त्या बाळाच्या प्रेमात पडतो, कधी आपल्याला ते बाळ हवं हवंसं वाटतं, हे सुद्धा आपल्याला काही केल्यास समजत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे काव्या म्हणत असते, हो पण मला खिचडी खायला जमणार आहे का, असा तिचा पुन्हा प्रश्न असतो. त्यावर मानिनी म्हणत असते, खरं सांगू का काव्या, तुला तर खिचडी खाता येणार आहे, पण अगदी थोडीशी. पण मी ना भरपूर दही घालून, काकडी घालून मस्त काकडीची कोशिंबीर बनवणार आहे, पण ती तुला त्यासाठी पूर्ण मोठा बाऊल भरून खावी लागेल आणि त्यानंतरच मग थोडीशी खिचडी तुला मिळणार आहे, समजलं. त्यावर आता काव्या म्हणत असते, आता ही खिचडी आत्ता बनते म्हटल्यावर पार्थ देशमुख तर काही खिचडी खाऊन वगैरे गेले नसतील, बरोबर की नाही. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो अगदी बरोबर बोलतेस तू, जो पार्थ आहे ना तो अजिबात खिचडी खाऊन वगैरे गेलेला नाहीये. त्यावर काव्या म्हणत असते, मग आई ऐका ना, मी देशमुखांसाठी खिचडी घेऊन जाऊ का. त्यावर मानिनी म्हणत असते, नाही गं नको बाई, किती ऊन आहे आणि एवढ्या उन्हात तू कशी जाणार आहेस. त्यावर काव्या म्हणत असते, आई असं काय करताय, जाऊ दे ना प्लीज. अगं पण तू जाईपर्यंत त्याचा लंच ब्रेक होऊन जाईल. त्यावर काव्या म्हणत असते, आता असं काय माहिती का, माझ्या टेस्टचा रिझल्ट पण लागला आहे, तसंही मला क्लासला जायचं आहे आणि माझ्या क्लासच्या बाजूलाच त्यांचं ऑफिस आहे. मग मी एक काम करते ना, म्हणजे ते झालं की तिथे जाते. अगं पण लंच ब्रेक होऊन गेल्यावर आहो ते देशमुख आहे, त्यांना खिचडी एवढी आवडते की ते टी टाईमसोबतसुद्धा खिचडी एन्जॉय करू शकतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, बरं बाई जा, तू काही ऐकणार नाही आहेस. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता पार्थच्या समोर इथे विजय बसलेला असतो. दोघेही जण खूपच छान पद्धतीने हसून खेळून एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा विजय म्हणत असतो, खरंच पार्थ, तू मला फोन केलास आणि मला आनंद गगनात मावेना. आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, मग आपण पार्टी वगैरे करूयात ना. तेवढ्यातच रम्याला समजलेलं असतं की पार्थने तिचं ऑफिसमध्ये लग्न ठरलं आहे ही गोष्ट सांगितली. त्यामुळे ती ताणताण करतच पार्थकडे जा विचारायला आलेली असते. पण समोर पाहते तर काय, समोर विजय असतो. आता विजयला पाहिल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, काय विजय तू इथे. तेव्हा विजय उठून उभा राहतो आणि तिला म्हणत असतो, काय स्वीटहार्ट, किती छान दिसतेस आणि काय गं, तुझे बहुतेक खूपच लाड होत आहेत बहुतेक, कारण इथे ऑफिसमध्ये एवढा उशिरा तू येतेस म्हणून. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, अरे असं काही नाही विजय, देशमुखांच्या सगळ्याचा नातीचे लाड होतात. त्या दिवशी काय झालं ना, तू आलास आणि माझा थोडासा मूड वेगळा होता आणि त्या दिवशी काही गोष्टी घडल्या ना, त्यामुळे तुला असं वाटलं की मी रम्याचा रागराग करतोय, पण तसं अजिबातच काही नाही बरं का, तुला मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला विजय म्हणत असतो, अरे इट्स ओके, असू दे, समजलं मला ते. अगं पण अरे विजय तू पण इथे कसा. तेव्हा विजय म्हणत असतो, अरे अगं रम्या, पार्थचा सकाळीच कॉल आला होता, त्याने मला डिरेक्टली इथे
इथेच भेटायला बोलवलं आणि त्यामुळे मग मी सुद्धा कसलाच विचार केला नाही आणि इथे भेटायला आलो। मग पार्थ मला एक गोष्ट सांग, आज मी लंच ब्रेकमध्ये इथे रम्याला 1-1.5 तासासाठी बाहेर लंच करायला घेऊन जाऊ का? त्यावर रम्या म्हणत असते, अरे नाही ना, मला नाही जमणार आहे, कारण मीटिंग आहे ना। त्यावर पार्थ म्हणत असतो, रम्या तू काळजी करू नकोस, मीटिंगचं वगैरे आम्ही सगळं काही बघून घेऊ। आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे रम्या तुझीच आहे, तू काही करू शकतोस, घेऊन जा। त्यावर विजय म्हणत असतो, बरं चल आता मी येतो आणि त्यानंतर रम्या तुला मी दुपारी येऊन पिक करतो, ठीक आहे, असं म्हणून तो निघून जातो। पण रम्या म्हणत असते, नाही पार्थ मला नाही जायचं लंचला, तू वेडा आहेस का? त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, अगं काय चाललंय रम्या, तू मनापासून विजयला स्वीकारलं नाही आहेस का, किंवा विजयसोबत तुला मनापासून लग्न करायचं नाही आहे का? तेव्हा ती म्हणत असते, नाही रे असं काही नाही, तुला असं का वाटतंय? त्यावर पार्थ म्हणत असतो, अगं मग तुला मी इथे विजयला बोलवलंय, ती गोष्ट आवडली नाही का? त्यावर रम्या म्हणत असते, नाही नाही आवडलं, त्याच्याबद्दल नाही, पण जर तुला स्वारीच म्हणायचं होतं तर तू विजयच्या ऑफिसमध्ये जायला हवं होतंस ना, तू त्याला इथे बोलवलंस। अगं नाही, मी इथे बोलवलं कारण तसंही तुला पण भेट झाली असती आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या असताना, म्हणून मी खरं तर त्याला इथे बोलवलं। पण स्वारी हा रम्या, माझा तसा काहीच वेगळा हेतू किंवा काही तसा वेगळा उद्देश नव्हता बरं का, तुला जर वाईट वाटलं असेल तर। आणि तू अरे पण पार्थ मीटिंग आहे, ते सगळं प्रोजेक्ट आणि त्या सगळ्या गोष्टी मी स्वतः बनवलेल्या आहेत, त्यामुळे मला नाही जमणार आहे, असं ती स्पष्टपणे म्हणत असते। त्याच वेळेला आता इकडे पार्थ म्हणत असतो, तू इथलं अजिबात काळजी करू नकोस, मी सगळं काही हँडल करेन। आणि तसंही आत्ता तो रोहित आहे ना, अरे पण तो रोहित नवीन आहे। तेव्हा आता इथे पार्थ म्हणत असतो, अगं रम्या जरी तो रोहित नवीन असला तरी त्यांना काय फरक पडतोय, आम्ही आहोत ना, तू नको काळजी करू, सगळं काही हँडल करू आम्ही। तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की नंदिनी आणि जीवा हे दोघेही जण घरी आलेले असतात। तेव्हा मानिनी दोघांसाठी सुद्धा पाणी घेऊन येते। त्याच वेळेला आता इकडे नंदिनी थोडेसे पाय दुखत असतात, थोडीशी अस्वस्थलेली असते। तेव्हा जीवा म्हणत असतो, आई बघितलंस ना, तूच आता ह्या सुनेला तुझ्या काहीतरी 4 गोष्टी समजून सांग, बघ ना कशी वागती, अशा पद्धतीने वागत राहिली तर तब्येतीवर कसा परिणाम होईल। आणि मला एक गोष्ट सांग आई, उपवास तापवास ह्या सगळ्या गोष्टी करून जर मुलं बाळ होत असली तर? त्यावर मानिनी आता बघतच असते। आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही तसं काही नाही आहे जीवा, अगं तसं काही नाही, कसं बघतोय ना मी तू कशा पद्धतीने हे सगळं काही करतेस म्हणून। आणि तेव्हा मानिनी तिला म्हणते, बरं नंदिनी ऐक, तू थोडंसं आता खोलीमध्ये जाऊन आराम करतेस का? जर तू खोलीमध्ये जाऊन थोडा वेळ पडलीस ना तर मग मी नंतर स्वयंपाकाचं बघते, तू नको काळजी करू त्याची। आता असं म्हटल्यानंतर लगेचच नंदिनी म्हणत असते, नाही आई असू द्या ना, मी बसते इथेच थोडा वेळ। पण तरीसुद्धा आता मानिनी तिला जबरदस्ती तिच्या खोलीमध्ये पाठवते। तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जीवा पुन्हा म्हणत असतो, बघितलंच नाही, तूच सांग बाबा तुझ्या सुनेला, अगं अनवानी 108 प्रदक्षिणा घातल्यात तिने। आणि तेव्हा आता इकडे मानिनी म्हणत असते, जीवा मला एक गोष्ट सांग, जर आम्ही हालचाल केली नसती, जर आम्ही प्रयत्न केले नसते, जर आम्ही उपवास तपास केले नसते तर आज तू आमच्या आयुष्यामध्ये असतास का रे? नसतास ना। मग तिला असं डिमोटिवेट नाही करायचं, उलट तिला मोटिवेट करायचं की नंदिनी तू काळजी करू नकोस, तुला बाळ नक्कीच होणार आहे म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी तू इथे बोलायला हव्यास ना। त्यावर जीवा म्हणत असतो, अगं हो आई, मी ते सगळं काही बोलतच आहे ना, मग काय, मग झालं तर तुम्ही का काळजी करताय, तुम्हाला बाळ नक्कीच होणार आहे आणि तुम्ही खचून अजिबात जाऊ नका, असं सुद्धा मानिनी आता इथे बोलत असते। आता हे सगळं काही बोलत असताना जीवा मात्र थोडासा हसतो आणि मानिनीसोबत बोलल्यानंतर त्याला आनंद होतो। दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता काव्या ऑफिसकडे निघालेली असते। तर ऑफिसमध्ये जी काही इथे आता ऑफिसची एक एम्प्लॉई आहे, त्या ऑफिसच्या एम्प्लॉईबद्दल काही गोष्टी इथे होत असतात। म्हणजे खरं तर ती प्रेग्नेंट असते आणि ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिला म्हणजे तिचे मिस्टर पण तिथेच कामाला असतात आणि त्यामुळे आता त्यांचं असं म्हणणं आहे की आता माझी बायको प्रेग्नेंट आहे आणि त्यामुळे तिला जवळपास 2-4 महिन्याची सुट्टी हवी आहे, 7वा महिना लागला आहे। आता काव्या आईन त्याच वेळेला येते। काव्या तिथे आल्याबरोबर सगळा ऑफिसमधला स्टाफ जो आहे ना, तो काव्याला पुन्हा एकदा स्वागत करत असतो, त्याचबरोबर कॉंग्रॅच्युलेट करत असतो। आणि इकडे आता काव्या म्हणत असते, तुम्ही माझं स्वागत हे सगळं काही करताय ते थँक्यू बरं का, छान आहे, पण का आणि कशासाठी करताय ही गोष्ट मला नाही समजली बरं का। त्याच वेळेला आता इकडे ते लोक म्हणत असतात की अहो असं काय करताय, आम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्ही आई बाबा होणार आहात, तुम्हाला हे कोणी सांगितलं? तर मग हे आम्हाला काल पार्थ सरांनी सांगितलं आहे असं समजण्यात येतं। आता जेव्हा काव्या इथे ऑफिसमध्ये येते तेव्हा ती देशमुख असं म्हणत असते आणि सगळेजण आता तिच्याकडे पाहतात। त्यावर पार्थ म्हणत असतो, काव्या तुम्ही बसा 1 मिनिट, सॉरी
पण बसा ना काव्या. तर इकडे ह्यांची चर्चा सुरू असते. आता इथे चर्चा सुरू असताना जी काही ती प्रेग्नंट स्त्री आहे ती म्हणत असते, खरं तर मला ना सुट्टी वगैरे काहीच नको आहे, मी माझ्या 9व्या महिन्यापर्यंत मला काम करायचं आहे. त्यावर तिचे मिस्टर म्हणत असतात, नको धावपळ आणि ह्या सगळ्या गोष्टी पाय सुचतील, त्याचबरोबर खाण्याकडे दुर्लक्ष होईल. त्यामुळे मी तिला म्हणतो की आता 8वा आणि 9वा महिना सुट्टी घेऊन टाक म्हणून, आणि त्यानंतर डिलिव्हरीनंतर 1 महिना सुट्टी घेतलीस तरीसुद्धा चालेल. पण सर ही ऐकायलाच तयार नाही आहे. आता त्याच वेळेला इकडे काव्या म्हणत असते, एक मिनिट सॉरी मी मध्ये बोलते, पण तुम्हाला असं का वाटतं आम्ही बायका दुबळ्या असतो, आम्ही आई होण्यासाठी इथे सक्षम नाही आहोत, किंवा जर आम्ही आई झालो तर ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडू शकत नाही म्हणून तुम्हाला असं का वाटतं? हे बघा, एक स्त्री आई आणि त्याचबरोबर घर हे सगळं काही व्यवस्थित सांभाळू शकते, तिचं करिअरसुद्धा घडू शकते आणि ती एका बाळाला छान निरोगी पद्धतीने जन्मसुद्धा देऊ शकते. मग तुम्ही तिच्याबद्दल ह्या सगळ्या गोष्टींचा का बरं असा विचार करताय? तुम्हाला तिच्यावर विश्वास नाही का? तिच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचबरोबर तिला जे काही वाटतंय ना ते सगळं काही करू द्या, असं आता इकडे काव्या बोललेली असते. आणि त्याच वेळेस ती म्हणते, जर त्यांना 9व्या महिन्यापर्यंत जर नोकरी करायची आहे तर त्यांना तुम्ही का अडवताय? त्यांना नोकरी करू द्या, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सोयीस्कर असल्या तर तुम्ही मध्ये काय येताय? असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे ती त्या स्त्रीला सुद्धा म्हणत असते, ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काही अडचण आली, काही जरी झालं तरीसुद्धा हा ऑफिस स्टाफ आणि ते सगळं काही असणारच आहे ना, आणि तुम्हाला जर तुमच्या 9व्या महिन्यापर्यंत काम करायचं आहे, नोकरी करायची आहे, तर मग तुम्ही त्यांना अडवू शकत नाही, असं सुद्धा काव्या बोलत असते. त्याच वेळेला आता इकडे ती लेडीज म्हणत असते, खरंच काव्या मॅडम अगदी मनापासून धन्यवाद बरं का, तुमच्या आज ह्या समजवण्यामुळे आज इथे माझ्या मिस्टरांमध्ये फार जास्त फरक पडला आहे, खरंच अगदी मनापासून धन्यवाद बरं का, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर ती लोक निघून जातात आणि ती लोक निघून गेल्यानंतर पार्थचं लक्ष मात्र काव्याकडे येतं. आता काव्या म्हणत असते, काय झालं देशमुख, असे का बघताय? त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, नाही काही नाही. तर आता इकडे तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला ऑफिस स्टाफमध्ये आम्ही एका ड्रायव्हरला सांगून ठेवू, तुम्हाला जरी काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही त्याला घेऊन ऑफिसला इथे हाफ डे घेऊन, किंवा तुम्हाला जर हॉस्पिटलला वगैरे जायचं असेल तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याला पण सांगतो पार्थ की तुम्ही अजिबात काळजी करू नका, त्यांना त्यांच्या पद्धतीने करू द्यात. आता इकडे लगेचच पार्थ जो आहे ना तो इथे काव्याच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणत असतो, वा वा वा, खरंच काव्या आज तुम्ही काय सिक्सर मारलेला आहे, म्हणजे खरं तर इथे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समजून सांगितल्याने काही विचारूच नका, म्हणजे तुम्हाला गोष्टी लक्षात येते का की तुम्ही हळूहळू बाळ स्वीकारायला तयार झालेला आहात. कसल्या छान पद्धतीने तुम्ही त्या स्त्रीला इथे समजावून सांगितले की आम्ही महिला सगळं काही करू शकतो. म्हणजे बघा ना, तुम्ही आजसुद्धा काय केलेलं आहे, टेस्ट दिलेली आहे, त्याचबरोबर तुम्ही त्या टेस्टमध्ये छान पाससुद्धा झालात, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाची सुद्धा काळजी घेत आहे, बाळाची सुद्धा जिम्मेदारी घेत आहे. आता हे एक्सेप्ट करा काव्या, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला मात्र पार्थ आणि त्याचबरोबर जीवा हे दोघेही जण खिचडी खात असतात. आणि खिचडी खात असताना इकडे मानिनी येते आणि मानिनी आल्याबरोबर ती म्हणत असते, काय चाललंय ह्या दोघांचं पण, अरे काय करताय तुम्ही दोघं जण, आणि काय रे पार्थ, तुला ऑफिसमध्ये इथे काव्याने खिचडी आणली होती ना, मग तरीसुद्धा तू आत्ता खिचडी खातोयस, काय चाललंय? तेव्हा जीवाला सुद्धा आणि त्याचबरोबर पार्थला सुद्धा इकडे अजिबात बोलता येत नसतं. त्याचबरोबर आता इकडे जे काही नंदिनी आहे ती म्हणत असते, खरं तर देशमुखांच्या पोरांना कधी काय आवडेल ना काही सांगता येत नाही. त्यावर जीवा म्हणत असतो, अगं असं काय करतेस, मला तू सुद्धा फार आवडतेस ना. आता इकडे जो काही पार्थ आहे तो म्हणत असतो, अगाई त्याचं काय झालं ना, खिचडी खाण्याची फार इच्छा झाली, म्हणून म्हटलं चला घरी आलोय ना तर घरीसुद्धा थोडीशी खिचडी खाऊयात, म्हणून मी खिचडी खायला लागलो, असं म्हणून आता ते दोघेही जण मस्त खिचडीवरती ताव मारत असतात. तेव्हा आता इकडे नंदिनी आणि काव्या ह्या दोघेही जणी पार्थला म्हणत असतात, देशमुख काय चाललंय तुमचं, तुम्ही म्हटलात ना की सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, काय सरप्राईज आहे ते तरी सांगा ना तुम्ही, असं काय करताय देशमुख, असं काव्या म्हणत असते. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता लगेचच ती लोक म्हणत असतात, हो हो आहे ना सरप्राईज, जरा वेट करा, जरा वेट करा. पण आता इकडे खरं तर मानिनी म्हणत असते, काय करायचं मला तर कळतच नाही आहे, खरं ना इकडे विक्रम जर असते ना तर विक्रम मला तर वाटते काव्याचं आणि पार्थचं बाळ जन्मल्यानंतरच बहुतेक
बहुतेक ते लोक येत आहेत की काय. त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, अगं आई असं काय करतेस, अरे बघ ना नागपूरची मीटिंग झाली आणि आता त्यानंतर ताडोबाला गेलेले आहेत, आता घरी एवढी वाघीण असताना बाबा कशाला गेलेत ताडोबाला, असं हे लोक मुद्दामच म्हणत असतात आणि चिडवण्याचं काम करत असतात. त्याच वेळेला मानिनी हसायला लागत असते आणि हे सगळं काही हशी मजाक होत असताना आता इकडे पार्थला एक कॉल येतो आणि पार्थला कॉल आल्यानंतर त्याचं पार्सलसुद्धा जे काही सरप्राईज आहे ते आलेलं असतं. तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये शेवटी आपल्याला असं पाहायला मिळत आहे की इकडे जी काही रम्या आहे ती विजयला म्हणत असते की तू नेमकं काय करणार आहेस. त्यावर विजय म्हणत असतो, पेशन्स ठेव, ते तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि ते उद्याच ओपन होणार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जीवासुद्धा अनवाणी झालेला असतो. त्याने सुद्धा पायामध्ये चप्पल आणि ह्या सर्व गोष्टी घातलेल्या नसतात आणि त्यामुळे आता इकडे नंदिनी म्हणत असते, अहो काय हे जीवा, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी करताय. त्याच वेळेला आता इकडे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी तू वेडी आहेस का, तुझ्या गोष्ट लक्षात येते का, जर बायको अनवाणी पायात काहीच न घालता एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकते तर त्याचा बाबा का नाही करू शकत. मग आता आई आणि बाबा मिळून हे व्रत आणि हे सगळं काही पूर्ण करू. असं म्हटल्याबरोबर नंदिनी आता इकडे जीवाच्या हातात हात देते आणि लगेचच त्याच्यासोबत चालायला सुरुवात करत असते. तर आता प्रेक्षकांनो इकडे ह्या दोघांनी तर हे ठरवलेलं असतं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा ह्या दोघांच्या बाबतीत एक खूप मोठी घटना घडलेली आहे आणि ती म्हणजेच की हॉस्पिटलमध्ये आता जेव्हा डॉक्टर घरी येतात आणि डॉक्टर घरी आल्याच्यानंतर आता त्या म्हणत असतात, खरं तर तुमच्या रिपोर्ट्स बाबतीत मला थोडंसं बोलायचं आहे. म्हणजे तुमचे रिपोर्ट्समध्ये ना डायग्नोज झालेला आहे. म्हणजे काय तर तुम्हाला चुकीचे रिपोर्ट्स आलेले आहेत आणि तुमची टेस्टसुद्धा चुकीची बहुतेक झालेली असेल आणि तुमचे खरं निदान किंवा खरे रिपोर्ट्स काय आहेत असं पार्थ विचारत असतो. तो म्हणत असतो, काय झालं डॉक्टर, खरं खरं सांगा, काही प्रॉब्लेम काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत ना, काय आहे ते स्पष्टपणे सांगा ना. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे डॉक्टर म्हणत असतात, खरं तर आता तुमच्या रिपोर्ट्समध्ये असं म्हटल्याबरोबर त्यांनी तिथे थांबवलेलं आहे. बहुतेक प्रेक्षकांनो इथे मिसअंडरस्टँडिंग झालेलं असावं. म्हणजेच काय तर जीवा आणि नंदिनी हे आई बाबा होण्यासाठी पूर्ण पात्र आहेत, योग्य आहेत, त्यांच्यामध्ये काहीही इथे गंभीरता नसावी किंवा काहीही प्रॉब्लेम अडचणी नसाव्यात असं डॉक्टरांचं म्हणणं असेल कदाचित. पण बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तर त्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पाहत राहा आणि जर डायरेक्टचा एपिसोड पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर ₹1 पाठवा आणि 3 एपिसोड ₹1 मध्ये तुम्ही एन्जॉय करा. भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत धन्यवाद.